श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। ओम द्रां दत्तात्रेयाय नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ध्यानम्। बालार्काप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरम् ब्रह्मज्ञैः सनकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितम् दत्तात्रेयमुपास्महे हृदिमुदा ध्येयं सदा योगिभिः। श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नाम धारकाते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने परी सांप्रत कली दारुण जनान जमे पवित्राचरण म्हणोनी गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगतसे। श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो। अत्री अनुसूया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहूरगडी राहून अनंत लीला करीतसे। यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने। ओम द्राम ओम बीज मंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो। अवतार येती आणि जाती तैसी नोहे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदुद्धार स्वये कष्टे विश्वंभर। श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहतसे अनेक रूपे घेवोनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावोनी मोक्ष मार्गा लावीतसे। त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहतसे। काशी मध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहूरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा। कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी।
कधी वृद्ध कधी कुमार, यती कधी दिगंबर, श्री दत्त रूप अगोचर, विविध रूपे फिरतसे। पीठापूर ग्रामात आपण राज सुमती राहत, श्री दत्तात्रेयाते आराधित, मनोभावे करोनिया। तव एके दिनी अकस्मात, साधु रूपे येती दत्त, भिक्षां देहि म्हणत, दारी उभे राहोनिया। सुमती भिक्षा वाढत, पोट भरी जेवा म्हणत, प्रसन्न होवोनी श्री दत्त, म्हणती काय हवे तुते। सुमती म्हणे इच्छा एक, आहे सदैव मनात, विश्वोद्धारक श्री दत्त, पुत्र भावा मज तैसा। तथास्तु म्हणे श्री दत्त, आणि तेथेची होती गुप्त, दिव्य तेज फाकत, विस्मयेती पाहतसे। पीठापूर आंध्र प्रदेशात, अवतार घेती श्री दत्त, श्रीपाद श्री वल्लभ नाम होत, प्रसिद्ध जाणा दत्ताचे। 16 वर्षांपर्यंत माता पित्या ते सुख देत, मग जाती हिमालयात, दर्शन द्याया भक्ता ते। तेथून येती वाराणसीत, काही काळ राहती गुप्त, येवोनी गोकर्ण क्षेत्रात, लोकोद्धार करीती ते। तेथून कुरवपुरात, अंतिस्थायिक होत, दूर दुरोनी लोक येत, स्वामी दर्शना कारणे। महिमा होई अमित, अन्नदान होई नित्य, कुरवपूर महासिद्ध, पीठ जाणा होतसे। कुरवपुरी एकर जग, स्वामी ते नित्य नमस्कारित, एके दिनी त्यासी पुसत, काय हवे हो तुझ लागी। रजक म्हणे स्वामी प्रत, राजा व्हावे ऐसे वाटत, सुखी प्राणी या जगात, एकची असे राजा तो। श्रीपाद श्री वल्लभ म्हणत, राजा हो पुढील जन्मात, तो म्हणे दर्शन मजप्रत, पुढील जन्मात होईल का। स्वामी म्हणती तया प्रत, मीही पुन्हा अवतरत, देईन दर्शन तुझ प्रत, विश्वास ठेवी बोलाचा। श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, कुरवपुरी राहत, लोकोद्धार करीत, अमित महिमा होतसे। ऐसे परी कार्य करीत, भक्त इच्छा पुरवीत, जो जे मागे त्या ते देत, महास्वामी अवधारा। श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत तेथे पाहत, श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, कुरवपुरी प्रकटले। अध्याय पहिला संपूर्ण।